जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर मी रंजना राडे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, बाहेर बघा रिमझिम पाऊस पडत आहे. तर रिमझिम पावसामध्ये मस्त खाऊशी वाटणारी मी रेसिपी बनवणार आहे, डाळबट्टी. तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता पाहूया आपण. इथे मी घेतलेला आहे लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टॅमॅटो. तर इथे डाळबट्टी म्हणजे मी वरण करणार आहे. तर इथे मी कुकरलाच फोडणी लावून डायरेक्ट शिजवून घेणार आहे वरण. तर मैत्रिणींनो, इथे मी कुकरमध्ये तेल घालून जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, जिरं मोहरी छान तडतडलं नंतरच मी इथे लसूण, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. आता मी वरणाला फोडणी दिले. तर इकडे आता ह्या डाळा घेतलेल्या आहेत. इथे मी 4 प्रकारच्या ह्या डाळा घेतल्यात आणि आता कुकरला धुवून या डाळा मी घालणार आहे. मस्त असं वरण बनवणार आहे. तर चला, कुकर आता लावून घेणार आहे, म्हणजे झाकण. त्या अगोदर चवीनुसार मीठ घालून घेऊया. मस्तपैकी एकदा आता हलवून घेऊया. हे पहा. तर मैत्रिणींनो, डाळबट्टीसाठी इथे पीठ दळून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, रवादार पीठ लागतं. आता पिठामध्ये इथे मी बारीक सफेद तीळ घातलेली आहे. ओवा, जिरं असं आपल्या अंदाजाने एक एक चमचा घालायचा आहे. त्यानंतर इथे हळद घातलेली आहे. आता इकडच्या आमच्या पद्धतीने ही डाळबट्टी मी बनवणार आहे. आता आपण घालूया चवीनुसार मीठ. तर इथे बट्ट्यांचं जे पीठ आहे ते अगोदरच दळून आणून ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी थोडंसं दही घातले, 2 चमचे. दही आंबट नाही. आणि त्यानंतर इथे थोडं तेल घातले. आता आपण असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. नंतर थोडं पाणी घालून आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी जे बट्ट्या आहेत त्या आपल्या इडलीच्या भांड्यात वाफवून घेणार आहे. आता आपण पाहूया, इथे बट्टी अशी तयार करायची आहे. भरपूर लेयर्सवाली बट्टी इथे तुम्ही पाहू शकता. आणि खायला पण खूपच टेस्टी आणि भरपूर लेयर्सवाली आणि सोपी, एकदम साध्या पद्धतीने ही बट्टी अशी कोणालाही बनवता येईल, इतकी साधी सोपी पद्धत आहे आणि झटकीपट तयार होते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बट्टी बनवायची आहे आणि हलक्या हाताने. इकडे आमच्या खानदेशात खूप प्रसिद्ध आहे डाळबट्टी. तर चला, अशाच पद्धतीने आपण ह्या सर्व बट्ट्या बनवून घेऊया. तर मैत्रिणींनो, लाईट गेल्यामुळं मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही आहे, तर याबद्दल माफी. आता इथे या बट्ट्या असे आकाराचे कापून पाहू शकता तुम्ही. इथे तेलामध्ये मी फ्राय करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता आता किती खूप छान झालेले आहेत आपल्या बट्ट्या आणि खूपच भरपूर असे लेयर्स आहे बघा. खूपच भारी आणि मधून एकदम नरम. आणि हे बट्टे जर तुम्ही तुपात जरी तळलेत तरी खूप छान लागतात खायला. तर मैत्रिणींनो, मी आता इथे रव्याचा शिरासुद्धा बनवलेला आहे. गिलक्याच्या आणि बटाट्याच्या भज्यासुद्धा आहेत. तर आहे ना मस्त बेत आजचा. तर या मैत्रिणींनो, तुम्ही पण जेवायला. उपास सोडायला बनवलेला आहे मी डाळबट्टी, भजी आणि शिरा. तर मैत्रिणींनो, हे बटाट्याचे भज्जे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर चला, आपलं ताट तयार झालेलं आहे. डाळबट्टी, शिरा